हॅलो. हां, मुचक साहेब. हां, हा बोला. हर्षवर्धन बोलतो. ते मराठा रिझर्वेशन, मराठा आरक्षणाचा एक थोडक्यात मला इतिहास सांगायचा आहे. कारण काय झालंय की गेल्या 2 दिवसापासून खूपच माझी बदनामी, मला शिव्या घालणं आणि हे सगळे प्रकार सुरू आहेत. माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे थोडंसं हे पत्रकार वर्गाने समजून घ्यावं अशी माझी विनंती आहे. तर आता हे मराठा आरक्षणाचा जी मागणी होती ती अर्थातच बऱ्याच वर्षांपासून होती. आहे ना वेळ? हा. वेळ आहे ना, बोलू शकतो ना? हा, हां बिलकुल हां. बोला. तर मराठा आरक्षणाची जी मागणी ही बऱ्याच वर्षांपासूनची बऱ्याच लोकांनी केलेली आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला आमदार चंद्रकांत पवार असतील किंवा आपली जी सुरुवातीचे अण्णासाहेब पाटील असतील किंवा ही सगळी मंडळी, तेव्हापासून हा सगळा लढा चालू आहे. तर बेसिकली 1990 पासून या लढ्याने जोर धरला आणि त्यावेळेला मग काही वर्षांनंतर राज्य सरकार शिवसेना भाजपचं होतं. त्यावेळेला राज्य सरकारने खत्री आयोग सुरुवातीला नेमला 1996 मध्ये. आणि मराठा समाज हा मागासलेला आहे का, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का, या संदर्भातली जी मागणी होती त्याच्यावरती तपास या खत्री आयोगाने केला. आणि या खत्री आयोगाने तो तपास केल्याच्या नंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यावेळेला निकाल असा दिला की मराठा कुणबी ही जी जात आहे ही त्याच्या ओबीसी मध्ये समाविष्ट झाली पाहिजे आणि हे लोक ओबीसी मध्ये घेतले गेले पाहिजेत. मग त्या पद्धतीने तसा निर्णय झाला आणि कुणबी समाज हा ओबीसी मध्ये घेण्याच्या संदर्भातला प्रोसेस झाली. आता नेमकं असं झालं की बऱ्याच लोकांकडे, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र होतं किंवा जातीचे दाखले होते, त्यांना ते मिळालं रिझर्वेशन. पण जे मराठा या नावाने होते त्यांना रिझर्वेशन मिळालं नाही. आणि म्हणून मग काय झालं की शेवटी 2004 मध्ये ज्यावेळेला हा निर्णय झाला की कुणबी समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करायचं आणि मराठा समाजाला करायचं नाही, त्यावेळेला मग मराठा समाज जे पुरावे ज्यांचे होते त्यांना ते काही आरक्षण मिळालं नाही. आणि म्हणून मग परत 2004च्या नंतर पुन्हा एकदा मागणी सुरू झाली की अहो फक्त कुणबी ज्याचं आहे त्यांनाच मिळते, पण मराठा जो बाकीचा समाज त्यांना मिळत नाही आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये परत राज्य सरकार त्यावेळेला बापट कमिशन नेमलं आणि बापट कमिशनमध्ये बऱ्याच लोकांनी पत्रव्यवहार केले, रिप्रेझेंटेशन दिले. म्हणजे 1990 पासून जी मंडळी ह्याच्यामध्ये काम करतात त्यांनी सतत म्हणजे खत्री आयोगालाही दिलं, त्याच्यानंतर बापट कमिशनलाही दिलं. त्याच्यामध्ये हे राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, चंद्रकांत भराट ही सगळी जी मान्यवर मंडळी मराठा समाजाची होती, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये बापट कमिशनला सुद्धा रिप्रेझेंटेशन दिलं की कसा मराठा समाज हा मागासलेला आहे आणि त्याला कसं आपल्याला आरक्षण देता येईल. आता या सगळ्या वेळेला खरं म्हणजे विनोद पाटील नावाचे गृहस्थ त्यावेळेला शाळेत असतील किंवा कॉलेजमध्ये असतील, त्यावेळेला त्यांचा कुठलाही या विषयाशी संबंध नाही. कारण ते खूप लहान होते. ते माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे, मीच त्यावेळेला लहान होतो त्यावेळेला ते किती लहान असतील, त्यामुळे त्यांचं त्यावेळेला काहीच त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन नाही किंवा काही त्याच्यामध्ये काही एखादं पत्रव्यवहार नाही. आणि हे सगळं काम त्यावेळेला या सगळ्या जुन्या लोकांनी, ज्यांनी 1990 पासून या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता, ह्यांनी खरं म्हणजे या 2004-2005 पर्यंत अतिशय हिरिरीने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि वेळोवेळी रिप्रेझेंटेशन केलं होतं. आता बापट कमिशन जे आलं, ते बापट कमिशनमध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये येत नाही असा निकाल बापट कमिशनने दिला. आता ज्यावेळेला तो निकाल दिला त्याच्यानंतर मग सगळाच गोंधळ उडाला की अहो कुणबी समाजाला घेतलं, मराठा समाजाला घेतलं नाही. म्हणून परत एकदा मागणी आली की नाही, हे चुकलंय कुठंतरी आणि परत एक नवीन कमिशन स्थापन झालं पाहिजे. आणि मग त्यावेळेला सराफ कमिशन स्थापन झालं. सराफ कमिशन हे साधारण 2008-2009ला स्थापन झालं. आणि त्यावेळेला सराफ कमिशन जे होतं त्यांनी सुद्धा अभ्यास केल्याच्या नंतर असा निकाल दिला की नाही, मराठा समाज हा ओबीसी मध्ये बसत नाही किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये. म्हणजे बापट कमिशनचंच सराफ कमिशननी पुढे कंटिन्यू केलं. मग परत एकदा स्वाभाविकपणे सगळा गोंधळ झाला की हे काय चाललंय. मग परत राज्य सरकारने 2010 मध्ये 10च्या दरम्यान जस्टिस भाटिया कमिटी नेमली. जस्टिस भाटिया कमिटीने पण बापट कमिटी आणि सराफ कमिटीचा रिपोर्ट अपहेल्ड केला आणि सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही.
आता मग मात्र परिस्थिती खूप तीव्र झाली की हा काय प्रकार आहे, सगळा इनजस्टिस आहे. म्हणून मग 2010च्या दरम्यान मग नारायण राणे समिती, जी मिनिस्टरियल कमिटी होती, जी कुठलीही कमिशन नव्हतं. कमिशन आणि मिनिस्टरियल कमिटीमध्ये फरक असा आहे की कमिशन हे एखाद्या रिटायर्ड जस्टिसच्या अध्यक्षतेखाली असतं आणि मिनिस्टरियल कमिटी मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली असते. आणि त्यामुळे मग नारायण राणे मंत्री महोदय असल्यामुळे नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली, मंत्री उपगट समिती. त्याच्यामध्ये सुद्धा या दाते पाटलांनी आणि या सगळ्यांनी अर्थातच या बाकीच्या सगळ्या कमिशन्सला ज्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन केलेलं होतं तशाच पद्धतीने या नारायण राणे कमिटी समोर पण यांनी रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आता याच म्हणजे दाते पाटील एकट्यांचंच नाव नको घ्यायला, कारण सगळीच मंडळी याच्यामध्ये होती, पण विनोद पाटील त्याच्यामध्ये कुठेही नव्हते. आता त्यावेळेला सुद्धा असाच मुद्दा उपस्थित केला गेला की अहो, तामिळनाडूमध्ये जर 69% रिझर्वेशन होतं तर मग महाराष्ट्रामध्ये का नको, अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आला. आणि जवळपास त्यावेळेला झालं असं की 10 लाखाच्या वर कुटुंबांचा सर्वे झाला त्यावेळेला, की इतक्या लोकांमध्ये सर्वे होऊन की काय मराठा समाजाची परिस्थिती आहे महाराष्ट्रातली. आणि ज्यावेळेला हा सर्वे झाला त्यावेळेला अर्थातच ही सगळी मंडळी, भराट सर्व सगळीच मंडळी त्याच्यामध्ये होती. त्यांनी सगळ्यांनी प्रत्यक्ष जाऊन त्याच्यामध्ये सगळा सरकारला मदत केली. आता हे सगळं झाल्याच्या नंतर मग 2014मध्ये कुठेतरी ESBC नावाचं एक ऑर्डर मराठा समाजासाठी शासनाने काढली आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला इन्क्लूड केलं, रिझर्वेशनमध्ये, आरक्षणामध्ये इन्क्लूड केलं. आता झालं असं की ह्याचा अध्यादेश काढला त्यांनी, ESBC म्हणजे इकॉनॉमिकली सोशली बॅकवर्ड कम्युनिटी, असा एक अध्यादेश शासनाने काढला. आता अध्यादेश काढल्या कोणीतरी कोर्टामध्ये गेलं आणि त्या कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती स्टे आणला. आता स्टे आणल्याच्या नंतर मग ते प्रकरण तिथंच बारगळलं. त्याच्यानंतर दाते सुप्रीम कोर्टात गेले, इंटरव्ह्यू केलं की हायकोर्टामध्ये अशा पद्धतीचा स्टे आलाय आणि ह्याच्यामध्ये करा, पण त्यावेळेला काही ते काम झालं नाही. आता ते काम प्रलंबित असतानाच दुसरा एक निकाल आला ज्याच्यामध्ये जाट रिझर्वेशन जे होतं, जाट समाजाचं, पाटीदार समाजाचं मोठी आंदोलनं झाली होती. आणि त्यावेळेला असं पास केलं ऑर्डर कोर्टाने की मंत्रिगट समिती ह्याला हे करू शकत नाही, म्हणजे निर्णय घेऊ शकत नाही. ह्याला निर्णय घ्यायला एक कमिशनच पाहिजे आणि कमिशन जस्टिसच्या अध्यक्षतेखाली पाहिजे. मंत्रिगटाच्या उपसमितीला हा निर्णय घेता येऊ शकत नाही, अशा पद्धतीचा निकाल या जाट रिझर्वेशनमध्ये झाला. आता त्यावेळेला पुन्हा एकदा राज्य सरकारकडे ह्या सगळ्या लोकांनी एक ॲप्लिकेशन दिलं की या निकालाप्रमाणे तुम्हाला परत एकदा कमिशन नेमावं लागेल, कारण मंत्रिगटाचं चालत नाही. आणि त्यामुळे कलम 340 अंतर्गत ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा कमिशन नेमावं आणि कमिशनकडून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भातला कारवाई व्हावी, अशा पद्धतीचे त्यावेळेला सरकारला विनंती करण्यात आली. आता त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी रिप्रेझेंटेशन दिलं त्यावेळेला विनोद पाटील कुठेच नव्हते. ही सगळे रिप्रेझेंटेशन या सगळ्या जुन्या लोकांनी, ज्यांनी पहिल्यापासून कष्ट, पदरचे पैसे खर्च करून परिस्थिती नसताना हे सगळं समाजासाठी केलं. आता त्याच्यानंतर झालं असं की जस्टिस म्हसे नावाचे एक जस्टिस होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यात आलं या सगळ्या लोकांच्या मागणीनुसार. आता ती कमिशन नेमल्याच्या नंतर दुर्दैवाने असं झालं की जस्टिस म्हसे वारले. तर ते वारल्याच्या नंतर मग परत हे झालं की आता काय करायचं बाबा, हे कसं करायचं. मग त्यावेळेला परत रिप्रेझेंटेशन देण्यात आले आणि जस्टिस गायकवाड समिती 2017च्या एंडमध्ये, साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फडणवीस साहेबांनी नेमली. आता जस्टिस गायकवाडांनी सगळ्यांचे रिप्रेझेंटेशन घेतले आणि त्यावेळेला परत दाते पाटील आणि ही सगळी मंडळी, जी जुनी मंडळी आहेत, मी वारंवार त्यांचं सगळ्यांचं का नाव घेतो, कारण अजून किती लोक आहेत त्याच्यामध्ये ह्याचे पूर्ण पुरावे नाही आहेत, परंतु अर्थातच त्यावेळेला विनोद पाटलांचं कुठलंही रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये नव्हतं. आता जस्टिस गायकवाड कमिटीने याच्या समोर या दाते पाटलांनी यांनी सगळ्यांनी ॲफिडेव्हिट्स केले की मराठा समाज हा कसा आरक्षणात बसतो. मग शेवटी गायकवाड समितीने अहवाल तयार केला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका गायकवाड समितीच्या अध्यक्षतेखाली तयार झाली.
आता त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की हा सगळा गोंधळ ज्यावेळेला गायकवाड समितीचा चालू होता त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाची मोर्चे आणि आंदोलन झाली होती आणि त्यामुळे सरकारवर प्रचंड दडपण होतं. काकासाहेब शिंदेनी त्यावेळेला आत्महत्या केली, बरेच लोक आत्महत्या करायला लागले, परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आणि मी सुद्धा त्यावेळेला महाराष्ट्रात पहिला राजीनामा मराठा समाजासाठी त्यावेळेला मी दिला होता. कारण मला वाटायचं की एवढी मुलं तरुण जीव देतात आणि आपण काही करू शकत नाही तर आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून ती भूमिका त्यावेळेला मी केली. म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीला किंवा खासदारकीच्या निवडणुकीला 1 वर्ष बाकी असताना मी आमदारकी सोडली. आता मग अर्थातच मोर्चे झाले, रिप्रेझेंटेशन झाले, हे आमदार लोक, मग माझ्यानंतर बऱ्याच आमदारांनी राजीनामे दिले. मग हे सगळं झाल्याच्या नंतर गायकवाड समितीचा अहवाल आला की येस मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण नेमकं त्यावेळेला असं झालं की अगोदर तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ESBC मध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यावं असा निर्णय झाला होता नारायण राणे समितीच्या नंतर, पण त्याच्यावरती आणि त्याच्यावर अध्यादेश पण निघाला होता, पण ते हायकोर्टामध्ये त्याचं स्टे झालं कारण अध्यादेश स्टे झाला हायकोर्टात. त्यामुळे आता असंच प्रकार परत गायकवाड समितीच्या अहवालाच्या संदर्भात होऊ नये म्हणून खरं म्हणजे हा अहवाल विधानसभेच्या सभागृहात ठेवू नये आणि डायरेक्ट अहवालावर सरकारने काय कार्यवाही केली असा ॲक्शन टेकन रिपोर्ट ठेवावा अशी भूमिका बऱ्याच लोकांनी मांडली. कारण त्यांना भीती होती की परत एकदा काही गडबड झाली तर काय करायचं. मग त्यावेळेला हायकोर्टामध्ये अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की विरोध पाटलांनी ॲप्लिकेशन केलं की ताबडतोब हा अहवाल विधानसभेत सादर करा. आता विधानसभेत सादर करा म्हणजे तो अहवाल फुटणार आणि उद्या जाऊन त्याच्यावर कोणीतरी आक्षेप घेणार आणि तो हायकोर्टामध्ये कदाचित परत एकदा त्याच्यावरती स्टे येईल अशी भीती निर्माण झाल्यामुळे त्यावेळेला पुन्हा त्याच्यामध्ये दाते पाटलांनी आणि या सगळ्या लोकांनी, जुन्या लोकांनी ॲप्लिकेशन केलं कोर्टामध्ये, इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन, की हा अहवाल विधानसभेत न ठेवता ॲक्शन टेकन रिपोर्ट ठेवावा. आणि मग शेवटी देवेंद्र फडणवीस, मग शेवटी कोर्टाने सांगितलं की ठीक आहे ॲक्शन टेकन रिपोर्ट ठेवा आणि मग विधानसभेत ॲक्शन टेकन रिपोर्ट ठेवण्यात आला. आता त्यावेळेला जर कदाचित काही इंटरव्हेन्शन केलं नसतं या दाते पाटलांनी या सगळ्यांनी तर त्यावेळेला मराठा आरक्षणाचा प्रॉब्लेम झाला असता आणि त्यामुळे कुठेतरी विनोद पाटलांचं ते चुकलं होतं. आता त्याच्यानंतर मग मराठा समाजाचं आरक्षण डिक्लेअर झालं, ACBC नावाचा नवीन प्रवर्ग सुरू झाला आणि मराठा आरक्षणाचा कायदा पास झाला. आता हा कायदा पास झाल्याच्या नंतर सदावर्ते नावाचा एक माणूस कोर्टात गेला आणि तो म्हटला की हे हा कायदा चुकला आहे आणि हे सगळं चुकीचं आहे. त्यावेळेला मग कोर्टाने काही त्याचं ऐकलं नाही, त्याला काही स्टे दिला नाही आणि तो विषय थांबला. आता मग विनोद पाटलांचं परत त्याच्यामध्ये पिटिशन झालं की ह्याच्यावरती लवकर सगळी कार्यवाही करावी कोर्टाने, लवकरात लवकर आदेश द्यावे, स्पीडअप करावं वगैरे वगैरे. पण त्यावेळेला काही ऑर्डर मात्र विनोद पाटलांना मिळवता आली नाही आणि तो प्रॉब्लेम तिथे ॲक्च्युली जो सुटला होता तो सुटलेलाच राहिला, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला नाही. आता त्याच्यानंतर परत 2019ला हायकोर्टामध्ये ते जे स्टे मिळाला नाही त्याच्यावरती निकाल शेवटी झाला आणि हायकोर्टाने सांगितलं की नाही हे रिझर्वेशन जे दिलेलं आहे हे करेक्ट आहे. आणि त्यावेळेला अर्थातच हायकोर्टच्या चक्रा ज्यांनी मारल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ही सगळी जुनी मंडळी होती. विनोद पटेल कोर्टामध्ये आले नाहीत, त्यांनी फक्त पेपरबाजी केली आणि TV वगैरेला सांगून की बाबा हे असं चाललंय तसं झालंय, कुठंतरी हिरो व्हायचा प्रयत्न केला. आता हे सगळं झालेलं असताना खरं म्हणजे हायकोर्टात ज्या वेळेला प्रॉब्लेम झाला त्यावेळेला सुप्रीम कोर्टात कॅवेट फाईल करण्याची आवश्यकता होती. म्हणजे हायकोर्टात ज्यावेळेला हे सदावर्तेला प्रॉब्लेम झाला त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये कॅवेट फाईल करायची गरज होती. त्यावेळेला या पुन्हा दातेंनी आणि ही सगळ्या जुन्या मंडळींनी त्यावेळेला कॅवेट फाईल केलं. आता दरम्यानच्या काळात नागपूरला हायकोर्टामध्ये परत एकदा त्या सदावर्तेंच्या मिसेसनी, पाटील नावाची त्यांची मिसेस, त्यांनी काहीतरी ॲप्लिकेशन केलं की हे ACBC वर स्टेज आहे, हे चुकीचा कायदा झालेला आहे. आणि त्यावेळेला नागपूरमध्ये पुन्हा एकदा दातेंनी अपियर केलं, या सगळ्या लोकांनी अपियर केलं आणि ती ऑर्डर क्रॅश करून घेतली. कारण हायकोर्टाला त्यांनी असं सांगितलं की अरे मुंबई हायकोर्टाने ज्यावेळेला याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे त्यावेळेला तुमचं ज्युरिस्डिक्शनच येत नाही कारण तुमच्याच बेंचने निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे ते क्वॅश झालं. अर्थातच त्यावेळेला जर अपियर कोणी झालं नसतं तर कदाचित अशी ऑर्डर होण्याची शक्यता होती की आता हे स्टे देऊन टाका, म्हणजे एकाने ऑर्डर पास केली आणि दुसऱ्याने स्टे दिला, अशी गंमतशीर प्रकरण त्यावेळेला झालं असतं. पण या सगळ्या जुन्या लोकांमुळे हे प्रकरण बारगळलं आणि ते झालं.
त्याच्यानंतर पुढचं त्याच्यामधला जो मैल आहे, मैलाचा दगड जो आहे तो आहे मेडिकल स्टुडंट्स का जे ओपन कॅटेगरीचे होते. म्हणजे मराठा समाज हा ACBC मध्ये आल्याच्या नंतर जी बाकीची मंडळी जी ओपन कॅटेगरीची उरली त्या लोकांनी हायकोर्टात चॅलेंज केलं की हे रिझर्वेशनमुळे आम्हाला त्रास होतोय आणि हे रिझर्वेशन आम्हाला रद्द करण्यात यावं किंवा त्याच्यामध्ये काय करण्यात यावं. परत एकदा तिथे या सगळ्या जुन्या लोकांनी ॲप्लिकेशन केलं आणि ते हायकोर्टामध्ये अर्थातच सगळं बाद झालं. आता ते बाद झाल्याच्या नंतर मग पुढे त्याच्यामध्ये हे काहीतरी मला वाटतं ह्याच्यात गेले, सुप्रीम कोर्टात गेले की हे इथे बाद झालेलं आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये निर्णय दिला पाहिजे. पण त्याच्यामध्ये काही झालं नाही. दुसरं अजून एक त्यावेळेला विषय महत्त्वाचा म्हणजे की कॅवेट सुप्रीम कोर्टात पण फाईल ह्याच्या संदर्भात करणं आवश्यक होतं, तेही दाते पाटलांनी सगळ्यांनी केलं. एम्प्लॉयमेंट रिझर्वेशन एक विषय होता, कारण न केवळ शैक्षणिक पण जॉब्समध्ये सुद्धा रिझर्वेशन मिळावं या संदर्भात सुद्धा निर्णय झालेला होता ACBCचा. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा कुठंतरी एक हे करणं, कॅवेट फाईल करणं गरजेचं होतं. त्यावेळेला ते दुसरं काय कोणी फाईल केलं नाही, या दातेंनी या सगळ्या जुन्या लोकांनी ते फाईल केलं. त्याच्यानंतर मग पुढे मला असं वाटतं की सदावर ते मग परत सुप्रीम कोर्टात गेले की बाबा हे जे गायकवाड समितीचा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये हायकोर्टाने गायकवाड समिती आणि महाराष्ट्र शासनाला योग्य ठरवून आरक्षण जाहीर केलेलं आहे, ह्याच्या विरुद्ध आम्हाला स्टे पाहिजे, याच्या विरुद्ध आम्हाला हे पाहिजे, मदत पाहिजे. पण त्याच्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने त्यांच्याकडनं काही झालं नाही. आता पुढे या त्यांच्या दुर्दैवाने अर्थातच मग त्याच्यानंतर पुढे असं झालं की मराठा कम्युनिटीला सेंट्रल लिस्ट ऑफ OBC मध्ये घ्यावं अशा पद्धतीचं एक रिप्रेझेंटेशन दाते पाटलांनी या सगळ्या जुन्या मंडळींनी गेहलोत नावाच्या मंत्री महोदयांकडे केलं आणि त्यांना विनंती केली की साहेब आम्ही OBC मध्ये आम्हाला तुम्ही घ्या, कारण की अर्थातच मग आम्हाला न केवळ राज्यात आरक्षण मिळेल, कारण हे ACBC हे राज्यापुरतं होतं आणि हे OBC हे देशासाठी होतं. त्यामुळे त्यावेळेला देशासाठी आपलं हे आरक्षण मराठा समाजाचं व्हावं, म्हणजे नुसतंच MPSC मध्ये नाही तर UPSC मध्ये सुद्धा पोरांना मिळावी संधी, म्हणून हे ॲप्लिकेशन त्यावेळेला करण्यात आलं. आता त्यावेळेला ते ॲप्लिकेशन मग OBC नॅशनल कमिशन जे आहे त्याच्या अध्यक्ष होत्या जस्टिस रोहिणी. त्या जस्टिस रोहिणींकडे हे सगळे गेले आणि यांनी त्या जस्टिस रोहिणींना विनंती केली की OBC मध्ये घ्या जेणेकरून आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ मिळेल. परंतु त्यावेळेलाही अर्थातच विनोद पाटलांचं कुठलंही रिप्रेझेंटेशन त्या जस्टिस रोहिणींना गेलं नाही किंवा गेलोतना गेलं नाही की बाबा राज्यात दिलंय पण आता केंद्रामध्ये पण द्या. दरम्यानच्या काळात 130री अमेंडमेंट 103ची अमेंडमेंट झाली आणि त्याच्यामध्ये पार्लमेंटने असं ठरवलं की 50% जे रिझर्वेशन आहे तर 50% अधिक 10% इकॉनॉमिकली विकर सेक्शन, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेलं, कारण बाकीच्या कुठल्या याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता, त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना मदत करावी या भूमिकेतून ही अमेंडमेंट म्हणजे कायदा दुरुस्ती त्याच्यामध्ये केली आणि 50 अधिक 10 असे 60% रिझर्वेशन करून टाकलं. आता त्यावेळेला ते झाल्याच्या नंतर दात्यांनी परत एक सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केली की हे 50 अधिक 10 जे तुम्ही केलेले आहेत ते ठीक आहे, परंतु आम्हाला 50 अधिक 16 पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये 16% आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे. आणि स्वाभाविकपणे हे सगळं अतिशय ग्रासरूट लेवलला जाऊन गायकवाड समितीने बघितलं असल्यामुळे ह्याच्यामध्ये 50 अधिक 10 जे केंद्र सरकारने केले त्याच्यापेक्षा 50 अधिक 16 असं केंद्र सरकारमध्ये ते मंजूर व्हावं अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अप्लाय केलं. आता ज्यावेळेला त्यांनी अप्लाय केलं त्यावेळेला आता हे कायदा दुरुस्ती ह्याच्यामध्ये झालेली असल्यामुळे या संदर्भात 50च्या वर ज्या वेळेला, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 50च्या आतच आरक्षण होतं अगोदर, त्यामुळे 50च्या वर ज्या वेळेला आरक्षण गेलं ह्याचा अर्थ ते कुठं किती पण जाऊ शकतं असं एक व्ह्यू पॉईंट घेऊन या लोकांनी काय केलं की सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं की बाबा ह्याच्यावर तुम्ही हिअरिंग घेतली पाहिजे. आता त्यावेळेला ज्यावेळेला ही हिअरिंग घ्यायची वेळ आली त्यावेळेला विनोद पाटलांनी एक ॲप्लिकेशन दिलं कोर्टामध्ये की 5 जजेस समोर हे घेण्यात यावं, पण कायदा दुरुस्ती असल्यामुळे 5 जजेसच्या समोर जर हे मॅटर गेलं असतं तर हे मॅटर डिस्क्वालिफाय झालं असतं, म्हणजे हे या मॅटरमध्ये आपल्याला ऑर्डर मिळाली नसती. आणि त्याच वेळेला नेमकं दाते पाटलांनी आणि या सगळ्या जुन्या लोकांनी एक ॲप्लिकेशन केलं की हे 5 जजांसमोर न जाता हे 11 जजांसमोर गेलं पाहिजे आणि त्यामुळे हे ॲप्लिकेशन तिथे आता विचाराधीन आहे.
आता काल का परवा त्याच्यावरती निर्णय होणार होता की 11 जजकडे जाईल का कुठे जाईल, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होऊन जर त्याच्यात यश मिळालं तर महाराष्ट्रातलं जे मराठा आरक्षण ACBCचं 16% लागू आहे ते केंद्र सरकारमध्ये सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे. आता हा सगळा इतिहास मी जो तुम्हाला सांगितला की हा सगळा इतिहास हा मराठा आरक्षणाचा खरा इतिहास आहे. आता होतंय काय की खरे जे लढवय्ये असतात, खरे जे पदरचे पैसे खर्च करून सोनं नाणं गहाण ठेवून समाजासाठी करतात, ह्या सगळ्या लोकांचं कुठंच नाव येत नाही, कारण हे दुर्दैवाने कुठंही मीडियाशी जास्त संलग्न नाही आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाशी जास्त संलग्न नाही आहेत. आणि विनोद पाटलांचं कसं आहे की ते हायफाय असल्यामुळे ते सगळ्यांच्या संपर्कात असतात आणि ते त्यांना बरोबर ते कॅटर करत असतात. त्यामुळे होतं असं की शेवटी नाव विनोद पाटलांचं होतं. आता या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला मला स्वतःला उलगडा झाला त्यावेळेला मी एक स्टेटमेंट दिलं की ह्याच्यामध्ये जे खरे लोक आहेत या खऱ्या लोकांना खरं म्हणजे प्रतिसाद दिला पाहिजे, या खऱ्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे. ज्यांनी हायजॅक केलंय, म्हणजे विमान जसं एकीकडे जात असतं ऑलरेडी आणि त्याच्यात कोणीतरी पायलटचा गळा दाबतं आणि त्याच्या खुर्चीत जाऊन बसतं आणि ते विमान दुसरीकडे घेऊन जातं आणि म्हणतं की मी विमान आणला, अशा पद्धतीचा जो हायजॅक विमान करण्याचा प्रकार असतो, असं कुठंतरी मराठा आरक्षणाचं एकंदरीत जे सगळं इथपर्यंत आलं 1990 पासून ते 2020 पर्यंत हे सगळं विनोद पाटलांनी हायजॅक केलं आणि त्यामुळे हे सगळं मी सांगितलं. आता हे सांगितल्याच्या नंतर मग अर्थातच विनोद पाटलांच्या लोकांचे मला फोन येणं सुरू झाले की तुम्ही काय भैयासाहेबांबद्दल बोलले, काय बोलले. मी म्हटलं जे खरं आहे ते मी बोललो, काय चुकलं त्याच्यामध्ये. नाही आमचं मन खूप दुखावलं गेलं आणि तुम्ही असं. मग काही लोकांनी मला अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, बरंच काय झालं. मग त्या दिवशी मग मी म्हटलं ठीक आहे, आता यांना वाईट वाटलंय, हरकत नाही. पण रात्री मला काय झालं त्या दिवशी की म्हणजे मला काही लोकांनी फोन केला, ते म्हटलं की अहो हे सगळं जे तुम्ही सांगताय हे आम्हाला पटतंय, खरं आहे, परंतु आता अशा स्थितीमध्ये जर तुम्ही हे विनोद पाटलांच्या बद्दल काही वक्तव्य केलं तर आपल्या समाजात कुठेतरी दुफळी निर्माण होईल. आता असं ज्या वेळेला त्यांनी मला सांगितलं त्यावेळेला अर्थात मला वाईट वाटलं, कारण मराठा समाजात दुफळी व्हावी असं मला कधीच वाटलं नाही. आणि त्यामुळे मग मी परत एक खुलासा केला आणि त्याच्यामध्ये मी माफी मागितली सगळ्यांची की बाबा ज्यांची मनं दुखावली गेली असतील माझ्या खरं बोलण्यामुळे तर त्यांची मी माफी मागतो. मला कुठेही मराठा समाजामध्ये दुफळी करायची नाही आहे किंवा मराठा समाजामध्ये कुठेही मला अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कार्यवाही करायची नाही आहे जेणेकरून मराठा समाजाचं नुकसान होईल. आणि त्यामुळे तसा व्हिडिओ मी प्रसारित केला. आता काय झालं की तसा व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या नंतर तो विषय संपला आणि मग मी म्हटलं ठीक आहे, आता झालं गेलं गंगेला मिळालं, जे झालं ते झालं. आता मी पण माफी मागून घेतली जाहीररित्या, विषय संपवला होता. पण त्याच्यानंतर काय झालं की ज्या माणसांनी मला शिवीगाळ केली त्या माणसांनी तो ऑडिओ माझा रेकॉर्ड करून, मला माहीत पण नव्हतं की तो रेकॉर्ड करतोय म्हणून, त्यांनी ऑडिओ रेकॉर्ड करून तो केला व्हायरल सोशल मीडियावर. आता तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अर्थातच माझ्याबद्दल सहानुभूती असणारे जे लोक होते ते चिडले की हा काय प्रकार आहे सगळा, आणि त्यामुळे हा सगळा मोठा गोंधळ तिथे सुरू झाला. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की विनोद पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे माझ्या जीवावर उठलेले आहेत आणि त्या पद्धतीने मग मी पोलीस स्टेशनमध्ये आता एक कंप्लेंट दिलेली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. आता त्यांच्या का कार्यकर्त्याचा मला निरोप आला की तुम्ही तुमचे कार्यकर्ते आवरा. तर ॲक्च्युली काय आहे की मी काही त्यांचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे आणि ऑडिओ रेकॉर्डिंग जे करून मला शिव्या घातलेल्या, माझी आई बहीण काढलेली, माझी आबरू काढलेली, ही जी ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ही त्यांनीच टाकली सोशल मीडियावर. मी ती टाकली पण नव्हती. त्यामुळे मला त्याच्याबद्दल की तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा, आता तुम्हीच हेच जर मंडळी सगळं ऑडिओ रेकॉर्डिंग टाकत माझं, ज्यावेळेला मी माफी मागितली त्याच्यानंतर विषय संपून जायला पाहिजे होता, पण त्यांनी तो न संपवता ती ऑडिओ क्लिप टाकल्यामुळे आता झालाय गोंधळ मोठ्या प्रमाणात. आता अशा स्थितीमध्ये या प्रकरणाला कुठेतरी वेगळं वळण वागायला नको अशी माझी इच्छा आहे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजेत. मी काहीही खोटं बोललेलो नाही आहे, फक्त समाजात दुफळी नको व्हायला म्हणून मी सगळ्यांची माफी मागितली आहे. परंतु तरीही जर का ही मंडळी माझं चारित्र्य हनन करत असतील तर कुठेतरी याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला काकासाहेब शिंदेनी आत्महत्या केली होती त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की मी एकमेव माणूस होतो ज्यांनी घरातनं 5 लाख रुपये काढले आणि त्या कुटुंबाला मी दिले. त्यावेळेला विनोद पाटील कुठे होते, त्यांनी किती रुपये दिले, त्यांनी काय केलं त्या मृत आत्म्यास कुठेतरी श्रद्धांजली अर्पित करण्याच्या दृष्टिकोनातून, अशा पद्धतीचे खरं म्हणजे अनेक विषय आहेत. आता कोणी राजकारणासाठी मराठा समाजाला वापरलं, कोणी नाही वापरलं ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा मराठा समाजासाठी राजकारण कोणी सोडलं ह्याचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हर्षवर्धननी सोडलेलं आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये एवढं करून पण जर का
आणि माफी मागून पण जर का मला शिव्याच घालण्यात येत असतील आणि शिव्या घालून परत ते शिव्या व्हायरल करण्यात येत असतील तर कुठेतरी समाजाने सुद्धा माझं संरक्षण केलं पाहिजे अशी माझी समाजाला विनंती आहे. त्यामुळे ना केवळ यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, परंतु माझी गळचेपी, मी माफी मागितल्याच्या नंतर सुद्धा गळचेपी जी होते आणि मला जे धमकवण्यात येत आहे, कोणी पण फोन करतं आणि शिव्या घालतं, हा जो प्रकार सुरू आहे त्याच्याबद्दल मराठा समाजाने कुठेतरी भूमिका घ्यावी अशी माझी मराठा समाजाला विनंती आहे. कारण मी पण काही रस्त्यावर पडलेलो नाही आहे, माझी पण थोडीफार इज्जत आहे आणि अगदीच मला तुम्ही माझी आई बहीण काढणार असाल, मला माझ्या फॅमिलीच्या इश्यूजबद्दल तुम्ही काहीच्या काही घाण बोलणार असाल तर हे कुठेतरी योग्य नाही आहे. आणि अर्थातच एवढं सगळं बोलून पण मी हे विष पिऊनच घेतलं होतं, तरी पण मी माफी मागितली होती. पण माफी मागून परत का असं? माफी मागितल्याच्या नंतर तो विषय संपला पाहिजे ना. म्हणजे माझी चूक नसताना मी माफी मागितली की मराठा समाजामध्ये भानगडी नको म्हणून, आणि परत माफी मागून पण परत व्हिडिओ व्हायरल करायचा, ऑडिओ व्हायरल करायचा, ते ऑडिओ शिव्या घातलेल्या रेकॉर्ड करून ते व्हायरल करायचं, ही कोणती पद्धत झाली? त्यामुळे मला असं वाटतं की वर्तमानपत्राच्या सगळ्या लोकांनी जरा ह्या विषयाचं माझी काय बाजू आहे ही ऐकून तरी कमीत कमी घ्यावी. टी व्हीवाल्यांनी ही ऐकून घ्यावी. जे काही मी आता मुद्दे मांडलेले आहेत या संदर्भात जरासा अभ्यास व्हावा. कारण काय होतंय की जे बेचारे इतक्या वर्षांपासून 1990 पासून ते 2020 पर्यंत म्हणजे जवळपास 28-30 वर्षापासून जे लोक घासतायत त्यांचं कुठंच उल्लेख नाही. आणि अचानकच 2016-17 पासून जे जॉईन झाले, म्हणजे इमारतीचा पाया भक्कम असला तर इमारत भक्कम असते, तर इमारतीचा पाया कोणी भक्कम केला आणि नंतर असं झालं की ज्यांनी इमारतीला पेंट मारायचा प्रयत्न केला तेही बोगस पेंट, तो म्हणतो की इमारत माझी आहे. आणि ज्यांनी पाया रचला त्यांचं काय? आता हे भराड सरांसारखे लोक आहेत, ते कितीतरी लाखो लोक आहेत ज्यांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्यांचं कुठंच नाव नाही. आणि मधूनच हा माणूस येतो आणि मधूनच हा काहीतरी लगेच गाजावाजा करायला लागतो. हरकत नाही, पण कमीत कमी गाजावाजा करताना ह्याचं भान ठेवलं पाहिजे की सगळं श्रेय लाटायचा प्रयत्न करण्यापेक्षा ज्यांनी काही कष्ट घेतले त्यांचा पण कुठेतरी उल्लेख झाला पाहिजे ना. आणि जे काही त्यांचं आतापर्यंत कोर्टाची झालेली आहे गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय झालं हे पण मी आता माझ्या संभाषणात तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. आणि जर चर्चाच करायची असेल किंवा जर काही बोलायचं असेल तर समोरे बसून बोललं पाहिजे. हे अशा घाणघाण शिवाय घालायच्या हे काही मला योग्य वाटत नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी, मराठा समाजाने कुठेतरी या विषयात विचार करावा अशी विनंती माझी आहे आणि ती पत्रकारांनी त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये द्यावी अशी माझी विनंती आहे. ठीक आहे, तर आता बघा मग आता तुम्हाला कसं हे देता येईल, काय करता येईल. तुम्हाला विनंती अशी आहे की सर्व पत्रकार मंडळींबरोबर पण या गोष्टी आपण शेअर कराव्यात. आणि मराठा आरक्षणाचा लढा कधीपासून सुरू झाला, त्यावेळेला विनोद पाटलांचं वय काय होतं, विनोद पाटील कधीपासून या लढ्यामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं, हे सगळं जरा तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. तर म्हणजे हां, आणि आत्ता सध्या त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्यामुळे स्वाभाविकपणे मला संरक्षण देण्यात यावं आणि मराठा समाजाने याच्यामध्ये योग्य ती भूमिका बजावावी. माझं कुठेही समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा उद्देश नसल्यामुळेच मी माफी मागितली होती. पण मी माफी मागितल्याच्या नंतर पण परत एकदा जर मला शिवे दिलेल्या रेकॉर्डिंग जर ही लोक व्हायरल करत असतील तर कुठेतरी त्यांचं पण चुकतंय. ज्यांचं चुकतंय त्याच्या बाबतीमध्ये निश्चितच कारवाई झाली पाहिजे. चालेल मग मुचक साहेब, हे घ्या मग आपण.